आता कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मध्ये आपण स्टिरियो आयसोमेरिझम और स्पेस आयसोमेरिझम वर आपण फोकस करणार आहोत. बी पोर्शन आपण याआधी स्ट्रक्चरल आयसोमेरिझम पाहिलेला आहे. आता स्टिरियो आयसोमर्स किंवा स्पेस आयसोमर्स म्हणजे काय, जसं एखादा सेंट्रल मेटल आयटम असेल तर त्या सेंट्रल मेटल आयटमच्या भोवताली जे लिगँड्स स्पेस मध्ये अरेंज असतील, स्पेस मध्ये जे अरेंजमेंट ऑफ लिगँड्स असतील तर त्याच्यामुळे डिफरंट टाइपचे आयसोमर्स बनतात आणि त्या स्पेसच्या डिफरंट अरेंजमेंट ऑफ लिगँड्स अराउंड द सेंट्रल मेटल आयटम्स पासून जे आयसोमर्स बनतील त्यांना आपण स्टिरियो आयसोमर्स म्हणत असतो. आणि म्हणून स्टिरियो आयसोमर्सला त्याची डेफिनेशन आपण लिहित असतो. इट arises due to the different positions of arrangements of ligands in a space around the central metal atom. कसा तयार होते? It arises because of different positions and arrangement of ligands around the central metal atom in a space are called as stereoisomers. आता हे स्टिरिओआयसोमर्स दोन प्रकारचे असतात. एक आपण स्टिरिओआयसोमर्स मध्ये जॉमेट्रिकल आयसोमर्स पाहणार आहोत पहिला, आणि दुसरं आपण ऑप्टिकल आयसोमर्स पाहणार आहोत. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण जॉमेट्रिकल आयसोमर्स पाहणार आहोत. तर जॉमेट्रिकल आयसोमर्स मध्ये एक सिस आणि ट्रान्स आणि त्याच मध्ये एक फेसियल आणि मेरिडिओनियल या टाइपचे आयसोमर्स आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण जॉमेट्रिकल आयसोमर्स विषयी माहिती करून घेऊ. तर जॉमेट्रिकल आयसोमर्स मधला जो पहिला प्रकार आहे सिस आणि ट्रान्स वाला तो पाहणार आहोत. तर जॉमेट्रिकल आयसोमर्स मध्ये सिस आयसोमर्स कोणाला म्हणायचं आणि ट्रान्स आयसोमर्स कोणाला म्हणायचं आहे. तर जसं एक स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स आपण इथे घेतलेला आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स घेतलेला आहे. तर या कॉम्प्लेक्स मध्ये दोन जे लिगँड्स आहे, सीएल दिसते तुम्हाला इथे आणि सीएल, हे दोन्ही सीएल लिगँड्स नियरली 90 अँगल ना आहेत. हे बरोबर आहे, 90 डिग्रीच्या अँगल मध्ये असतात आणि हे एकदम जवळ असतात एकमेकांच्या. तर जर तू दोन लिगँड जर ऍडजसंट पोझिशन्सला असेल सेंट्रल मेटल आयटमच्या, म्हणजेच दे आर डिफर इन ओनली द 90 डिग्री अँगल, ऍक्च्युअल हे महत्वाचं आहे आणि म्हणून त्याला आपण सिस आयसोमर्स म्हणत असतो. व्हेन टू आयडेंटिकल लिगँड्स ऑक्युपाय ऍडजसंट पोझिशन्स, दोन आयडेंटिकल लिगँड जर ऍडजसंट पोझिशन्सला ऑक्युपाइड होत असेल तर सच आयसोमर्स आर कॉल्ड ॲज सिस आयसोमर्स. त्याला आपण काय म्हणतो? सिस आयसोमर्स म्हणत असतो. तर हे एक एक्झाम्पल आहे सिस प्लॅटिनचं. त्यानंतर दुसरं ट्रान्स आयसोमर्स कशाला म्हणत असतो आपण? व्हेन टू आयडेंटिकल ग्रुप, जसं इथे दोन सीएल ग्रुप आहे किंवा दोन NH3 ग्रुप आहे, हे जर अरेंज कसे असतील अपोजिट साइड टू वन अनदर इन सेंट्रल मेटल आयटम्स आर कॉल्ड ॲज ट्रान्स आयसोमर्स. त्याला आपण काय म्हणू? ट्रान्स आयसोमर्स म्हणू. म्हणजे यांच्यामधला जो अँगल असेल तो कितीचा असणार आहे? 180 डिग्रीचा. म्हणजे हे सर्वात महत्वाची ट्रिक्स आहे की सिस आणि ट्रान्स ओळखायचं, की जर त्यांच्यामध्ये ऍडजसंट पोझिशन्सला लिगँड्स येत असेल तर नॅचरली ते 90च्या अँगल न असतील आणि ते जर अपोजिट साइडला आले तर त्यांच्यामध्ये 180चा डिफरन्स येईल, म्हणजेच ते अपोजिट साइडला अटॅच असेल. तर नॅचरली अशा टाइपच्या आयसोमर्सला आपण काय म्हणणार आहोत? ट्रान्स आयसोमर्स म्हणणार आहोत. तर हे एक ट्रान्स आयसोमरचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर आता हे जे आयसोमर्स आपण पाहून राहिलो जॉमेट्रिकल आयसोमर्स, तर ऍक्च्युअली जर कोऑर्डिनेशन नंबर 2 असेल, कोऑर्डिनेशन नंबर जर 2 असेल तर कॉम्प्लेक्सचा प्रकार कसा असतो? लिनियर असतो. म्हणजे सेंट्रल मेटल आयटमला जर दोन लिगँड्स लिनियरली अटॅच असतील तर या टाइपच्या आयसोमर्स मध्ये हे जॉमेट्रिकल आयसोमर्स तयार होत नाही. ठीक आहे. त्यानंतर ट्रायगोनल प्लेनर जर असेल, सेंट्रल मेटल आयटम आहे आणि 3 लिगँड्स असेल आणि तिन्ही लिगँड सेंट्रल मेटलला अटॅच असणार असेल आणि ट्रायगोनल प्लेनर अरेंजमेंट जर झाली तर यामध्येही जॉमेट्रिकल आयसोमर्स पॉसिबल नाहीये. जॉमेट्रिकल आयसोमर्स कोऑर्डिनेशन नंबर 4 मध्ये पॉसिबल आहे, पण त्यातही टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स जर असेल, टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स जर असेल तर सेंट्रल मेटल आयटम आणि असा जर टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स असेल तर तो जॉमेट्रिकल आयसोमर्स दाखवत नाही. म्हणजे नॅचरली हे sp3 हायब्रिडाइज असते टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स. तर हे वाले कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आपले जॉमेट्रिकल आयसोमर्स दाखवत नाही. मग जॉमेट्रिकल आयसोमर्स कोणत्या आयसोमर्स दाखवतात? तर स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स आणि ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स या दोन कॉम्प्लेक्सेस मध्ये आपल्याला डिटेल मध्ये जॉमेट्रिकल आयसोमर्स स्टडी करायचे आहे, म्हणजे सिस आणि ट्रान्स. आता म्हणून इन कॉमन स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स अँड ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स म्हणजे ज्यांचा कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे आणि ज्यांच्यामध्ये DsP2 हायब्रिडायझेशन आहे,
असे प्रकारचे. आणि ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये D2sp3 हायब्रिडायझेशन असणारे किंवा sp3D2 हायब्रिडायझेशन असणारे जे कॉम्प्लेक्सेस आहेत, तर त्यांच्यामध्ये ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आणि स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स यांच्यामधलं डिटेल जॉमेट्रिकल आयसोमर्स आपण स्टडी करणार आहोत. तर सुरुवातीला आपण स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स वर फोकस करू. तर म्हणून स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स मध्ये जॉमेट्रिकल आयसोमर्स आपण पाहणार आहोत. आता म्हणून जॉमेट्रिकल आयसोमर्स इन स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस. तर स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस मध्ये ज्यांच्यामध्ये मोनोडेंटेड लिगँड्स आहे त्यामधले पाहणार आहोत. तर आपण इथं सेंट्रल मेटल ॲटम M घेतला आहे आणि मोनोडेंटेड लिगँड्स आपण ABCD असे घेतलेले आहे. तर सुरुवातीला आपण A2B2 प्लस मायनस वाला जो कॉम्प्लेक्स आहे यावाला आपण कॉम्प्लेक्स वर सिस आणि ट्रान्स आयसोमर्स पाहणार आहोत. तर नॅचरली हा पहिला टाइप आपण पाहणार आहोत MA2B2. दुसरा पाहणार आहोत की MA2BC प्लस मायनस कोणी असू शकते कॉम्प्लेक्स. आणि तिसरा प्रकारचा पाहणार आहोत, तसं आपल्या सिलेबस मध्ये न्यू सिलेबस मध्ये हे दोनच दिलेले आहे. तिसराही प्रकार पाहणार आहोत आपण ABCD. चारही मोनोडेंटेड लिगँड जर डिफरंट असेल तर त्यावेळेस आपण सिस आणि ट्रान्स आयसोमर्स किती तयार होतील हे समजून घेऊ. आता आपण मेनली या तीन मोनोडेंटेड लिगँड्स मध्ये स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स मध्ये जॉमेट्रिकल आयसोमर्स पाहणार आहोत. त्याच्यामुळे पहिला जो कॉम्प्लेक्स आहे तो ABCD जे मोनोडेंटेड लिगँड्स म्हटलं मी, तर पहिला कॉम्प्लेक्स आहे MA2B2. म्हणजेच MA2 दोन मोनोडेंटेड लिगँड्स आयडेंटिकल आहे आणि दुसरेही दोन आयडेंटिकल असेल तर असा जर कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स असेल तर यांच्यामधले जॉमेट्रिकल आयसोमर्स मी सांगितलं आहे की दोन जर सेम लिगँड्स अपोजिट साइडला येत असेल म्हणजे यांच्यामधला अँगल कितीचा येत असेल 180 डिग्रीचा येत असेल तर नॅचरली दीज आर द ट्रान्स आयसोमर्स. त्यानंतर जर दोन लिगँड्स हे जर ऍडजेसंट पोझिशन्सला येत असेल म्हणजेच नॅचरली त्यांच्यामधला अँगल जर 90 डिग्रीचा तयार होत असेल तर त्याला आपण सिस टाइपचे आयसोमर्स म्हणतो. जसं इथं आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे सिस प्लॅटिन. इथे एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे सिस प्लॅटिन. आता या कॉम्प्लेक्स मध्ये आपण सिस आयसोमर्स आणि ट्रान्स आयसोमर्स तयार करणार आहोत. PTNH3/2Cl2. दोन अमोनिया जर मी ऍडजेसंट पोझिशन्सला आणलेत किंवा क्लोरीन ऍडजेसंट पोझिशन्सला आणलेत म्हणजे यांच्यामधला अँगल कितीचा आहे 90 डिग्रीचाच आहे. आणि 90 डिग्रीचा जर अँगल असेल तर नॅचरली ऍडजेसंट पोझिशन असेल तर त्यांना आपण सिस आयसोमर्स म्हणतो. त्यानंतर जर दोन्हीही सेम लिगँड जर अपोजिट पोझिशन्सला गेलेत म्हणजे त्यांच्यामधला अँगल कितीचा होईल 180 डिग्रीचा होईल. तर नॅचरली अशा टाइपचे कॉम्प्लेक्सेस कोणत्या प्रकारचे राहील ट्रान्स टाइपचे कॉम्प्लेक्सेस. जसं आपल्या न्यू सिलेबस मध्ये प्लॅटिनियमचा जो कॉम्प्लेक्स आहे त्यांच्याविषयी माहिती दिलेली आहे. तर सर्वात पहिले हिअर सिस आयसोमर्स, इथे जे सिस आयसोमर्स आहे हा मोर स्टेबल असतो, मोर सोल्युबल इन वॉटर. स्टेबल नाही, स्टेबल ट्रान्स वाला राहील. तर हिअर सिस आयसोमर्स आर मोर सोल्युबल इन वॉटर दॅन द ट्रान्स आयसोमर्स. इथे आपण जे सिस आयसोमर्स असतो हा मोर सोल्युबल आहे कशामध्ये वॉटरमध्ये, सोल्युबल इन वॉटर दॅन दॅट ऑफ द ट्रान्स आयसोमर्स. ठीक आहे. त्यानंतर द सिस आयसोमर्स नेम ॲज सिस प्लॅटिन, याला आपण सिस प्लॅटिन या नावाने ओळखत असतो सिस आयसोमर्सला. आणि अँटी कॅन्सर ड्रग्ज म्हणून त्याचा यूज होत असते. वाईल ट्रान्स आयसोमर्स हा जो ट्रान्सफॉर्म आहे याचा जो ट्रान्सफॉर्म आहे फिजिओलॉजिकली इनॅक्टिव्ह म्हणजे हा कॅन्सरच्या ट्रीटमेंटवर यूज होत नाही ट्रान्सवाला, फिजिओलॉजिकली ते इनॅक्टिव्ह आहे. त्यानंतर सिस आयसोमर्स आर पोलर. सिस आयसोमर्स हे पोलर असतात, नॉन झिरो डायपोल मुवमेंट असते आणि ट्रान्स आयसोमर्स एकमेकांची डायपोल मुवमेंट कॅन्सल करतात आणि त्याच्यामुळे डायपोल मुवमेंट त्याची झिरो येते. म्हणून ट्रान्स आयसोमर्स हॅव झिरो डायपोल मुवमेंट. एकदा पुन्हा ऐकून घ्या. सिस आयसोमर्स आर मोर सोल्युबल इन वॉटर दॅन द ट्रान्स आयसोमर्स. हा जो प्लॅटिनियम NH3/2Cl2 आहे हा वॉटर मध्ये मोर सोल्युबल आहे सिस फॉर्म. त्यानंतर सिस आयसोमर्स नेम ॲज सिस प्लॅटिन, यामध्ये जो सिस आयसोमर्स आहे त्याला आपण सिस प्लॅटिन म्हणतो. इज अन अँटी कॅन्सर ड्रग्ज, हा अँटी कॅन्सर ड्रग्ज आहे. वाईल द ट्रान्स आयसोमर्स इज फिजिओलॉजिकली इनॅक्टिव्ह. द सिस आयसोमर्स इज पोलर, सिस पोलर राहणारच आहे आणि नॉन झिरो डायपोल मुवमेंट राहील त्याची. वाईल ट्रान्स आयसोमर्स आर झिरो डायपोल मुवमेंट, नॉन पोलर असेल तो झिरो डायपोल मुवमेंट असेल कारण दोन अपोजिट PTCl आणि दोन अपोजिट PNH3 हे
डायपोल मुवमेंट एकमेकांची काय करल, कॅन्सल करल. आणि म्हणून अशा प्रकारे हे PTNH3/2Cl2 या कॉम्प्लेक्सची इन्फॉर्मेशन आहे. सेकंड टाईपचा जो आयसोमर्स पाहणार आहोत आपण, तर त्यामध्ये आपला सेंट्रल मेटल आयटम आहेच, त्यानंतर A2 दोन आयडेंटिकल लिगँड्स आहे, पण दोन मोनोडेंटेड लिगँड्स आपण चेंज केले. अशा प्रकारचा जर कॉम्प्लेक्स असेल तर यामध्ये दोन टाईपचे आयसोमर्स वापस तयार होणार आहे. आता हे जे आयडेंटिकल ग्रुप पाहू आपण, ए घेतलेले आहे आपण, तर आयडेंटिकल ग्रुप जर अपोजिट पोझिशन्सला येत असेल 180 डिग्री मध्ये, तर दे आर कॉल्ड ॲज ट्रान्स आयसोमर्स. आणि हे जर दोन आयडेंटिकल ग्रुप जर नियरली पोझिशन्स मध्ये येत असेल, म्हणजे 90 डिग्रीचा अँगल येत असेल, तर दे आर कॉल्ड ॲज सिस आयसोमर्स. अशा प्रकारे एक्झाम्पल मध्ये आपण आता यांच्यामध्ये एक एक्झाम्पल घेतलाय, PTNH3 H2O आणि Cl2 दोन सेम लिगँड्स आहेत. त्याच्यामुळे आता हे दोन सेम लिगँड्स पाहू आपण स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स मध्ये. हे जर 90 डिग्रीच्या अँगल मध्ये डिफरन्स मध्ये दिसत असेल तर दे आर कॉल्ड ॲज सिस. आणि हे जर आपण लिहित असताना दोन 180 डिग्रीच्या म्हणजे अपोजिट पोझिशन्सला आणले तर आपण याला काय म्हणतो, ट्रान्स आयसोमर्स म्हणतो. तर अशा प्रकारे आपण सिस आणि ट्रान्स Ma2BC या टाईपच्या कॉम्प्लेक्स मध्ये समजून घेतो. त्यानंतर आपण एक तिसऱ्या टाईपचा कॉम्प्लेक्स पाहिला, ज्यांच्यामध्ये आता चारही लिगँड्स अलग अलग असतील, स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस. आता याच्यात 3 टाईपचे आयसोमर्स तयार होतील. तर त्यामध्ये आपण तयार करत असताना एक लिगँड फिक्स ठेवला, ए याची पोझिशन फिक्स ठेवली. त्याच्यानंतर दुसरा आपण B, त्यानंतर इथे C आणि त्याच्यानंतर इथे D असं पोझिशन इंटरचेंज केली. बरोबर आहे. तर असं केल्यानंतर आपल्याला 3 टाईपचे आयसोमर्स भेटल. म्हणजे ज्या वेळेस आपला सेंट्रल मेटल आयटम 4 स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स मध्ये 4 डिफरंट टाईपच्या मोनोडेंटेड लिगँड्सला काय असेल, अटॅच असेल, तर त्यावेळेस 3 वेगवेगळ्या प्रकारचे आयसोमर्स तयार होतील. पण यांना आपण सिस आणि ट्रान्स या नावानं ओळखणार नाही आहोत. त्यानंतर हे जे स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स आहे, त्यामध्ये जे स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स आहे, तर एक नोट महत्वाची आहे की कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस हॅव्हिंग द कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल, पण sp3 हायब्रिडायझेशन आणि त्याचा टेट्राहेड्रल जॉमेट्री असेल, तर दे डू नॉट शोज जॉमेट्रिकल आयसोमर्स. जॉमेट्रिकल आयसोमर्स ते तयार करत नाहीत. ठीक आहे. हे वाला जो टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स असतो तो जॉमेट्रिकल आयसोमर्स दाखवत नाही, फक्त आणि फक्त स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस दाखवतील. त्यानंतर स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस मध्ये बायडेंटेड लिगँड्स असणारा कॉम्प्लेक्स पाहू आता. म्हणजेच बायडेंटेड म्हणजे तेही अनसिमेट्रिकल बायडेंटेड लिगँड्स. जसं ग्लायसिन घेतो आपण, ग्लायसिन सर्वांना माहिती आहे, ग्लायसिन म्हणजे हा वाला. तर बघा इथे हा एक डोनर आयटम आहे आणि हा एक डोनर आयटम आहे. तर हे दोन्ही डोनर आयटम्स आहे, पण हे अनसिमेट्रिकल बायडेंटेड लिगँड्स आहे. अनसिमेट्रिकल बायडेंटेड लिगँड्स आहे. तर असा जर अनसिमेट्रिकल बायडेंटेड लिगँड्स असेल, म्हणजे MAB असा जर लिगँड्स असेल, तर नॅचरली हा वाला जो कॉम्प्लेक्स आहे, तर नॅचरली हा वाला कॉम्प्लेक्स सुद्धा स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स काय दाखवतो, जॉमेट्रिकल आयसोमर्स दाखवतो. जसं इथे PT/2 हा वाला दिलेला आहे. तर आता मी ग्लायसिन लिहिताना एकदा NH2 बघा ग्लायसिनचा या साईडनं लिहिला आणि त्याच साईडनं ग्लायसिन लिहिला, म्हणजे यांच्यामधला अँगल डिफरन्स कितीचा राहील, 90चा, म्हणून हा राहणार आहे 6. आणि हाच लिहित असताना मी NH2 अपोजिट पोझिशन्स मध्ये आणला, म्हणजे यांच्यामधला अँगल 180 डिग्रीचा लिहिला, तर म्हणून याला आपण ट्रान्स आयसोमर्स म्हणणार आहोत. तर अशा प्रकारे हे अनसिमेट्रिकल बायडेंटेड लिगँड स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस मध्ये सुद्धा काय दाखवतात, जॉमेट्रिकल आयसोमर्स दाखवतात. सिमेट्रिकल बायडेंटेड लिगँड्स असेल तर तो दाखवणार नाही. बरोबर आहे. असं जर सिमेट्रिकल बायडेंटेड लिगँड्स असेल तर स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस मध्ये तो दाखवणार नाही. तर अशा प्रकारे आपण पहिल्यांदा स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सच्या विषयी जॉमेट्रिकल आयसोमरची माहिती करून घेतलेली आहे. बघा इथे आपण एकदा पुन्हा याच्यावर समजून घेऊ की सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला स्टिरिओ आयसोमर समजून देऊन राहिलेला. स्टिरिओ आयसोमर्सलाच आपण स्पेस आयसोमर्स म्हणतो, ज्यामध्ये द अरायजेस ड्यू टू द डिफरंट पोझिशन्स ऑफ अरेंजमेंट ऑफ लिगँड्स अराउंड अ सेंट्रल मेटल आयटम इन अ स्पेस मध्ये सेंट्रल मेटल आयटमच्या भोवताली जे डिफरंट अरेंजमेंट असते लिगँडची, त्याच्यामुळे अराइज होत असतात. स्टिरिओ आयसोमर्स दोन प्रकारचे असतात, जॉमेट्रिकल आयसोमर्स आणि
ऑप्टिकल आयसोमर्स, आपण ऑप्टिकल आयसोमर्स नंतर समजून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण जॉमेट्रिकल आयसोमर्स समजून घेऊ. जॉमेट्रिकल आयसोमर्स मध्ये सर्वात पहिला सिस आणि ट्रान्स आयसोमर समजून घेऊ आणि तेही कोऑर्डिनेशन नंबर 4 मधला. नंतर मग आपण कोऑर्डिनेशन नंबर 6 मधला समजून घेऊ. बघा कोऑर्डिनेशन नंबर 4 वाला जो असेल तर त्याच्यामध्ये स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस असे देतात. त्याच्यात जॉमेट्रिकल मध्ये दोन प्रकार पाहिले आपण, सिस आयसोमर्स आणि ट्रान्स आयसोमर्स. When two identical groups or ligands occupy adjacent positions are called as cis isomers. When two identical ligands are arranged in opposite to one another is called as trans isomers. त्यानंतर कोणते कोणते आयसोमर्स, कोणते कोणते कोऑर्डिनेशन नंबर असणारे लिगँड कॉम्प्लेक्सेस हे जॉमेट्रिकल आयसोमर्स देत नाही. तर त्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर 2 असणारा, कोऑर्डिनेशन नंबर 3 असणारा आणि कोऑर्डिनेशन नंबर 4 असणारा टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स असेल तर हे वाले जॉमेट्रिकल आयसोमर्स देत नाहीत. तर मग जॉमेट्रिकल आयसोमर्स स्क्वेअर प्लेनर आणि ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये पाहतो आपण. जॉमेट्रिकल मध्येही मोनोडेंटेड मध्ये आपण 3 प्रकार पाहिलेले आहे, Ma2B2, Ma2BC आणि MABCD या टाइपचे लिगँड्स. आणि हे सर्व एक्झाम्पल आपण क्लिअर करून पाहिले. तुम्ही हे ड्रॉ करायचे आहेत प्रत्येक एक्झाम्पल आणि त्यातला सिस आणि ट्रान्स मध्ये 90 आणि 180च्या डिग्रीचा तुम्हाला सर्वात महत्वाचा ट्रिक्स या पार्ट मध्ये तुम्हाला समजून घ्यायची होती. आणि याच्यावरच ऑब्जेक्टिव्ह जेव्हा येतील जॉमेट्रिकल आयसोमर्स मध्ये, स्क्वेअर प्लेनर आता झालेलं आहे आपलं. आता याच्यानंतर आपण ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस वर येणार आहोत. तर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये जॉमेट्रिकल आयसोमर समजून घेणार आहोत. पण हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि मग ऍक्च्युअली जेव्हा आपण व्हिडिओ ऐकतो तो शॉर्ट मध्ये असेल तर आपण समजून घेऊन त्याच्यावर तेवढं कॉन्सन्ट्रेट करू शकतो. बोर्डवर आपण 1 घंटाही करू शकतो, पण इथे 10 मिनिटं 15 मिनिटं कॉन्सन्ट्रेशन करणं कठीण असते. त्यामुळे आपण जे समजून घेऊन राहिलो तेवढा पोर्शन आपण पहिला तयार करा. मग आपण आता जॉमेट्रिकल आयसोमर्स इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. थँक्यू.